आपण बायोलॉजीमध्ये सेल हा जो पार्ट पाहतोय त्याच्यात भरपूर माहिती आपण मिळवलेली आहे. आज आपण पेशींचे जे मुख्य 2 टाईप असतात केंद्रकानुसार, कालच्या तासात आपण न्यूक्लियस बघितलं होतं. माईक म्यूट करून ठेव. काल आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर बघितलं होतं आणि त्या केंद्रकानुसार पेशींचे महत्त्वाचे 2 टाईप्स आहेत. ते 2 टाईप्स आपण डिफरन्सच्या स्वरूपात अभ्यासणार आहे. एक प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी यूकॅरियोटिक सेल. तुम्ही पण नोटबुक घ्या, त्या नोटबुकला 2 कॉलम करा, त्या 3 कॉलम करा. पहिला कॉलम कॅरेक्टरसाठी ठेवा, दुसरा कॉलम प्रोकॅरियोटिक सेल आणि तिसरा यूकॅरियोटिक सेल, असे 3 कॉलम करा. कॅरेक्टर, प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल. असे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 3 कॉलम करून घ्या. एक पहिला कॉलम आहे तो कॅरेक्टरसाठी आहे, दुसरा कॉलम आहे तो प्रोकॅरियोटिक सेलसाठी आहे आणि तिसरा कॉलम आहे तो यूकॅरियोटिक सेलसाठी आहे. ओके, आता लक्ष द्या इकडं. सर्वप्रथम आपण ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहेत ते पुन्हा एकदा बघूया. प्रो या शब्दाचा अर्थ आहे अनडेव्हलप्ड किंवा प्रिमिटिव्ह. अनडेव्हलप्ड किंवा प्रिमिटिव्ह. अविकसित असा त्याचा अर्थ आहे, किंवा सुरुवातीचं अविकसित असतं त्याला प्रो म्हणायचं. यू या शब्दाचा अर्थ आहे ट्रू किंवा डेव्हलप्ड. हे त्या टेबलमध्ये तुम्ही लिहू नका, साईडला कुठंतरी खाली एक 10 लाईन्स टेबलमध्ये सोडा आणि त्याच्या खाली अर्थ पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. प्रो या शब्दाचा अर्थ आहे अनडेव्हलप्ड किंवा त्याला प्रिमिटिव्ह म्हणायचं, अविकसित म्हणायचं. यू या शब्दाचा अर्थ आहे ट्रू किंवा त्याला डेव्हलप्ड म्हणायचं. आणि कॅरियोटिक या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस. कॅरियॉन या शब्दाचा अर्थ असतो न्यूक्लियस. हे फक्त टेबलमध्ये लिहू नका, साईडला लिहून ठेवा. मला इथं जागा नसल्यामुळं मी त्या टेबलमध्ये लिहिलेलं आहे. प्रो म्हणजे अनडेव्हलप्ड प्रिमिटिव्ह आहे, यू म्हणजे ट्रू किंवा डेव्हलप्ड असतं आणि कॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस असतं. म्हणजे ज्या पेशीचं केंद्रक विकसित असतं त्याला यूकॅरियोटिक म्हणायचं, ज्याचं केंद्रक अविकसित असतं अनडेव्हलप्ड असतं याला प्रोकॅरियोटिक म्हणायचं. चला आता आपण प्रत्यक्षात डिफरन्सेस बघूया, काय काय डिफरन्सेस असतात. सोपा पार्ट आहे, बरेचसे डिफरन्सेस तुम्हालाही माहीत आहेत. 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. बघूया. नंबर 1 न्यूक्लियस. पहिला डिफरन्स आपण केंद्रका संदर्भात बघणार आहे. न्यूक्लियस कसं असतं हे नावावरून आपल्याला सांगता येतं. प्रोकॅरियोटिक सेल आहे याचा अर्थ न्यूक्लियस प्रो आहे. प्रो म्हणजे अनडेव्हलप्ड असतं, अनडेव्हलप्ड. अविकसित केंद्रक असतं, अनडेव्हलप्ड असतं, प्रिमिटिव्ह असतं, अविकसित असतं. मग इकडं केंद्रक मात्र विकसित असतं, यू असतं. यू म्हणजे ट्रू न्यूक्लियस असतं, डेव्हलप्ड असतं.
डेव्हलप्ड असतं किंवा ट्रू न्यूक्लियस असतं. बघा पहिला डिफरन्स तयार झालेला आहे. न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अविकसित आहे, अनडेव्हलप्ड आहे. प्रोकॅरियोटिक सेलचं न्यूक्लियस हे डेव्हलप्ड असतं किंवा ट्रू न्यूक्लियस असतं. हा पहिला डिफरन्स. काल आपण केंद्रकाचे वेगवेगळे पार्ट्स बघितले होते. ते सगळे पार्ट्स युकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात आणि प्रोकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये ते ॲब्सेंट असतात. चला तर पहिला डिफरन्स झालेला आहे आपल्याला. न्यूक्लियस प्रोकॅरियोटिकमध्ये ते अनडेव्हलप्ड आहे, युकॅरियोटिकमध्ये ते डेव्हलप्ड आहे. ओके. नंबर 2, न्यूक्लियर मेम्ब्रेन बघूया. केंद्रकाचं आवरण. सो न्यूक्लियर मेम्ब्रेन साइड बाय साइड तुम्ही हे लिहून पण घ्यायचं आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन केंद्रकाचं आवरण, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणायचं. आणि हे न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रोकॅरियोटिकमध्ये ॲब्सेंट असतं. म्हणजे प्रोकॅरियोटिकच्या न्यूक्लियसला आवरण नसतं, ते ओपन असतं. सो न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक. पण युकॅरियोटिकमध्ये ते प्रेझेंट असतं. सो प्रेझेंट इन युकॅरियोटिक. ठीक आहे. नंबर 3 बघूया. न्यूक्लिओलस. केंद्रकामध्ये एक गोलाकार स्ट्रक्चर असतं. काल आपण केंद्रक असं बघितलं होतं. त्या केंद्रकामध्ये एक गोलाकार स्ट्रक्चर असतं, याला न्यूक्लिओलस म्हटलं होतं. हे मात्र प्रोकॅरियोटिकमध्ये ॲब्सेंट आहे, प्रेझेंट असतं. सो न्यूक्लिओलस इज आल्सो ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक, प्रेझेंट इन युकॅरियोटिक. न्यूक्लिओलस केंद्रकी. नेक्स्ट क्रोमोझोम्स बघूया आपण. गुणसूत्र क्रोमोझोम. मराठीत आपण याला गुणसूत्र म्हणत असतो. काल आपण बघितलं होतं की केंद्रकाच्या आत एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, दोऱ्यासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण गुणसूत्र म्हणत असतो. आणि जर ती प्रोकॅरियोटिक सेल असेल तर क्रोमोझोम हे एकच असतं, सिंगल असतं. सिंगल क्रोमोझोम इन प्रोकॅरियोटिक सेल. पण युकॅरियोटिकमध्ये मात्र मेनी असतात, मेनी क्रोमोझोम असतात, एकापेक्षा जास्त असतात, डिप्लॉइड सेट असतात. इकडे मात्र ते हॅप्लॉइड असतात. सो क्रोमोझोम इज सिंगल इन प्रोकॅरियोटिक, मेनी इन युकॅरियोटिक. आता आपण या क्रोमोझोममध्ये पॅक केलेला मॉलिक्यूल असतो DNA. काल आपण बघितलेला होता. तर तो DNA कसा असतो तोही बघूया आपण. DNA डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, याला आपण DNA म्हणत असतो. प्रोकॅरियोटिकमध्ये एकच क्रोमोझोम, एकच DNA असतो. सो 1 DNA किंवा सिंगल DNA. बट इट इज अ सर्क्युलर, सिंगल अँड सर्क्युलर असं म्हणू आपण. सिंगल अँड सर्क्युलर असतो. म्हणजे हा DNA असा डबल स्टँडर्ड तर असतोच, पण तो गोलाकार असतो, असा सर्क्युलर असतो. सिंगल अँड सर्क्युलर असतो प्रोकॅरियोटिकमध्ये. युकॅरियोटिकमध्ये मेनी असतात आणि ते लिनियर असतात. सो मेनी अँड लिनियर. त्यापैकी एक DNA बघितला तर तो असा असतो, त्याची 2 टोकं फ्री असतात आणि म्हणून याला लिनियर म्हणायचं. हा लिनियर DNA अनेक असतात, म्हणजे हा एक आहे, अशा अनेक DNA असतात, डबल स्टँडर्ड असतात.
तर इकडं अनेक असतात आणि लिनियर असतात. इकडं मात्र DNA एकच असतो आणि सर्क्युलर असतो. सो DNA इज अ सिंगल अँड सर्क्युलर. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिकमध्ये. मेनी अँड लिनियर इन यूकॅरियोटिक. बघा तुमच्या लक्षात येईल, मी बोर्डवरती आत्ता आपण एक 5 डिफरन्सेस लिहिलेले आहेत आणि हे 5ही डिफरन्स केंद्रकाशी संबंधित आहेत आणि म्हणून मी तुम्हाला काल लास्ट लेक्चरला पहिल्यांदा केंद्रकाचं स्ट्रक्चर समजून सांगितलं होतं, जेणेकरून तुम्हाला हे मुद्दे आता लक्षात आलेले आहेत. सो न्यूक्लियस अनडेव्हलप्ड आहे, इथं डेव्हलप्ड आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं अब्सेंट आहे, इकडं प्रेझेंट आहे. न्यूक्लिओलस अब्सेंट आहे, प्रेझेंट आहे. क्रोमोझोम इथं सिंगल आहे, इकडं मेनी असतात. DNA इथं सिंगल आणि सर्क्युलर आहे, इकडं मेनी आणि लिनियर असतात. इथं सर्क्युलर DNA कसा असतो हाही तुम्हाला इथं फिगरमध्ये मी दाखवलेला आहे आणि लिनियर DNA कसे असतात हेही दाखवलेलं आहे. खरं तर न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA हा पार्ट आपण खूप डिटेल अभ्यासणार आहे, तेव्हा याचं स्ट्रक्चर बघूया. आत्ता फक्त तुम्हाला समजण्यासाठी डिफरन्समध्ये सांगितलं. ही सगळी वैशिष्ट्य केंद्रकाशी संबंधित आहेत, म्हणजे लक्षात ठेवणं सोपं जातं. काय काय घेतलं आहे बघा. न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, क्रोमोझोम, DNA. ओके. आता ह्या पेशीची साईज पण बघूया. साईज ऑफ सेल. तर ही प्रोकॅरियोटिक सेल ही खूप लहान असते, स्मॉल साईजची असते. स्मॉल साईजची असते. त्या मानाने यूकॅरियोटिक सेल ही लार्ज साईजची असते. स्मॉल साईज आहे, लार्ज साईज आहे. ही जर साईज सांगायचं म्हटलं तर 0.2 to 2 मायक्रोमीटर एवढी असते. 0.2 to 2 मायक्रोमीटर आणि ही साईज असते 10 to 100 मायक्रोमीटर. 10 to 100 मायक्रोमीटर. याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की ही लहान साईजची पेशी आहे, स्मॉल आहे, ही लार्ज आहे. ही साईज कंसातली लक्षात नाही राहिली तरी चालेल. प्रोकॅरियोटिक सेल ही लहान साईजची असते, त्या मानाने यूकॅरियोटिक सेल ही मोठ्या साईजची असते. साईज कळाली. आता ह्या पेशीमधली अंगकं बघूया आपण. पेशीच्या आत असणारे घटक असतात, त्याला सेल ऑर्गेनली म्हटलं जातं आणि ते असतात की नसतात हेही बघूया. सो सेल ऑर्गेनली ऑर्गॅनलीज म्हणजे पेशी अंगक असतात आणि ही मात्र प्रोकॅरियोटिकमध्ये अब्सेंट आहेत, यूकॅरियोटिकमध्ये ती प्रेझेंट असतात. जसं की ER असेल, गॉल्गी बॉडीज असतील, लायसोसोम असेल, सेंट्रिओल असेल, क्लोरोप्लास्ट असेल, व्हॅक्युल्स असतील, या मोस्टली यूकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट असतात, इकडं मात्र नसतात. सो प्रोकॅरियोटिकमध्ये अब्सेंट आहेत, यूकॅरियोटिकमध्ये त्या प्रेझेंट आहेत. हे जेव्हा मी माहिती सांगतोय बाळांनो 1 by 1 ॲड पण करून घ्या नोटबुकमध्ये. सेल ऑर्गेनलीज अब्सेंट, सेल ऑर्गेनलीज प्रेझेंट. साईज इथं स्मॉल आहे, इथं ती लार्ज साईज आहे. ओके. चला पुढचा डिफरन्स बघूया. रायबोझोम्स. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की रायबोझोम्सचं मुख्य फंक्शन असतं प्रथिनं तयार करणं, प्रोटीन सिंथेसिस. याला म्हटलं जातं फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता बघा, जर ती प्रोकॅरियोटिक सेल असेल तर तिला पण जिवंत राहण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. यूकॅरियोटिक सेल असेल त्यालाही प्रोटीन आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण आहे, यूकॅरियोटिक सेलमध्ये पण आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे दोन्हीमध्ये आहे तर ही समानता झाली, सिमिलॅरिटी झाली, आपण तर डिफरन्सेस पाहतोय.
बरोबर आहे, आपण डिफरन्सेस पाहतोय. फरक असा आहे की इथं रायबोझोम आहे तो लहान साईजचा आहे, इथं रायबोझोम आहे तो मोठ्या साईजचा आहे. सो रायबोझोम्स आर स्मॉलर, स्मॉल साईजचे असतात. रायबोझोम्स आर लार्जर, लार्ज साईजचे असतात, मोठ्या साईजचे असतात. आता ही साईजच सांगायचं म्हटलं तर ती अशी सांगितली जाते, याला म्हटलं जातं 70S इन ब्रॅकेटल्या 70S 70S. आता हे यस आहे ती त्याची साईज युनिट आहे. स्वेडबर्ग नावाचं सायंटिस्टनी त्याची साईज मेजर केली. स्वेडबर्ग, यस फॉर स्वेडबर्ग, लॉंग फॉर्म नाही लक्षात राहिला तरी चालेल. 70S याचा अर्थ स्मॉल साईजचा आहे आणि युकॅरियोटिकचं रायबोझोम हा मात्र लार्ज असतो, 80S. बघा इथं साईज लहान आहे सो स्मॉलर, इथं 80S आहे म्हणजे तो लार्जर साईजचा आहे. म्हणजे रायबोझोम्स दोघांच्याही मध्ये आहेत. हा इकडचा लहान साईजचा असतो, इकडचा मात्र मोठ्या साईजचा असतो. रायबोझोम्स कळाले. नेक्स्ट आता एक इंटरेस्टिंग पार्ट आपण, मी फक्त आता याचं पुढं तो आपण खूप डिटेल बघणार आहे. प्लाझ्मिड. हे प्लाझ्मिड काय असतं तर समजा ही एक बॅक्टेरियल सेल मी तुम्हाला इथं दाखवतोय. एक बॅक्टेरियाची सेल आहे आणि या बॅक्टेरियाचा सेलचा हा DNA क्रोमोझोम सर्क्युलर असतो. हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. हा DNA क्रोमोझोम सोडून अजून एक ॲडिशनल डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असतं. सर्क्युलर आहे, 2 स्ट्रँड्स असतात, स्वतःहून डबल होतं, सेल्फ रेप्लिकेटिंग. या स्ट्रक्चरला म्हटलं जातं प्लाझ्मिड. आपण सध्या बायोटेक्नॉलॉजी असेल, जिनॅटिक इंजिनिअरिंग असेल, बऱ्याचशा लोकांना बायोलॉजीमध्ये पण इंजिनिअरिंग आहे हे बऱ्याचशा जणांना माहीत नसतं. पण जिनॅटिक इंजिनिअरिंग हा वर्ल्ड वाईड स्कोप असलेली एक ब्रँच आहे बायोलॉजीची. पुढं मी तुम्हाला खूप डिटेल सांगणार आहे. त्या संदर्भातले भरपूर आपल्या सिलेबसमध्ये पण आहेत. अप्लाइड बायोलॉजीमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी आणि जिनॅटिक इंजिनिअरिंग बघणार आहे. तर खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे कसं मी इन शॉर्ट सांगतो, ज्याला आपण बऱ्याच वेळा तुम्ही शब्द ऐकला आहे की DNA टेस्ट केली जाते. आता DNA टेस्ट म्हणजे काय असतं तर आपलं जे एका व्यक्तीला ओळखण्याची DNA फिंगरप्रिंटिंग पण म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीचा केस मिळाला तर त्या केसावरून किंवा त्याच्या रक्ताचा एक ड्रॉप मिळाला किंवा त्याच्या शरीरातली एक पेशी मिळाली. बघा आपल्या सगळ्यांचे केस तर दिसायला सारखे आहेत, पण एक केस मिळाला तर लाखो करोडो लोकांच्या मधून आपण त्या केसावरून त्या व्यक्तीला शोधू शकतो आणि तो करेक्ट 100% करेक्ट. कारण हा जो पुरावा आहे ना, हा अगदी कोर्टमध्ये सुद्धा तो एक स्ट्रॉंग इव्हिडन्स, चांगला पुरावा म्हणून तो मानला जातो. कसं शोधायचं, काय प्रोसेस आहेत, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तो आपण आत्ता नाही पाहणार आहे, पुढे येईल आपल्याकडं. पण आत्ता लक्षात ठेवूया, जर का मला आज तुम्ही बघता की जगभरामध्ये जर तुम्ही बघितलं की एक साधं उदाहरण, एक कॉमन डिसीज घेऊया, डायबिटीस, रक्तातील साखर वाढणे. आणि हा कॉमन डिसीज आहे की त्याच्यामध्ये भारताला असंही म्हटलं जातं कॅपिटल ऑफ डायबिटीस, म्हणजे मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं. खरं कॅपिटल असायला पाहिजे पण ते इकॉनॉमीमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, डिसीजमध्ये नसायला पाहिजे. पण दुर्दैवाने आहोत आपण. तर त्यांना मग काय करावं लागतं, बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं. आणि ते इन्सुलिन पूर्वीच्या काळी काऊमधून, पिजमधून, डॉगमधून घेतलं जायचं. आज मात्र आपण ह्या प्लाझ्मिडच्या साह्याने हजारो लोकांचे प्राण वाचवू शकतो. आपल्याला हवा तो पदार्थ तयार करता येतो. याला जिनॅटिक इंजिनिअरिंग म्हणायचं. आणि हे प्लाझ्मिड प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतं, युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र ते नसतं. सो प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल, ॲब्सेंट इन युकॅरियोटिक सेल. आणि म्हणून आपल्याला बॅक्टेरियाची गरज भासते कारण आपल्याला प्लाझ्मिड लागतं. सो प्लाझ्मिड प्रेझेंट, प्लाझ्मिड
absent. नंबर 10 डिफरन्स आहे. खूप डिफरन्सेस सांगता येतात. मी तर तुम्हाला ह्या केवळ प्लाझ्मिडवरती भरपूर काय माहिती सांगू शकतो. तासन तास आपल्याला माहिती सांगता येते. आत्ता आपण जो पार्ट आहे डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक तो कंप्लीट करणार आहे. तर शेवटचा मुद्दा बघूया आपण. एक्झाम्पल बघूया याचं काय काय असतं. एक्झाम्पल तर आपल्याला माहीत आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बॅक्टेरिया असतात. म्हणजे याचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरियल सेल किंवा बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आहे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि युकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे आपली प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. सो प्लांट सेल अँड ॲनिमल सेल म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा थोडंसं आपण बोर्ड साईज लहान असल्यामुळं एवढ्या कमी जागेमध्ये बसवलेल्या 10 डिफरन्स तुमच्या समोर आहेत. हे डिफरन्स व्यवस्थित तुम्ही तयार केलेल्या टेबलमध्ये ॲड करा. लिहित असताना कोणाला काय प्रॉब्लेम आला असेल पुन्हा एकदा हे सगळे डिफरन्स मी तुम्हाला सांगतोय. एक पहिला आहे बघा न्यूक्लियस. अनडेव्हलप्ड आहे, डेव्हलप्ड आहे, त्याला ट्रू न्यूक्लियस म्हणायचं. दुसरं न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे केंद्रकाचं आवरण प्रोकॅरियोटिकमध्ये ॲब्सेंट आहे परंतु युकॅरियोटिकमध्ये ते प्रेझेंट आहे. न्यूक्लिओलस प्रोकॅरियोटिकमध्ये ॲब्सेंट आहे, युकॅरियोटिकमध्ये ते प्रेझेंट आहे. क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र प्रोकॅरियोटिकमध्ये केवळ आणि केवळ एकच असतो, सिंगल असतो. युकॅरियोटिकमध्ये एकापेक्षा जास्त असतात म्हणजे मेनी असतात. DNA बघितला तर DNA प्रोकॅरियोटिकमध्ये एकच असतो आणि तो सर्क्युलर असतो, सिंगल आणि सर्क्युलर आहे. युकॅरियोटिकमध्ये मेनी आणि लिनियर असतात, त्याची दोन्ही टोकं फ्री असतात. इथं मात्र या ठिकाणी एकच असतो आणि त्याची दोन्ही टोकं जोडलेले असतात, याला आपण सर्क्युलर म्हणत असतो. साईज बघूया आपण. साईज मात्र प्रोकॅरियोटिकची लहान असते. लहान म्हणजे किती असते 0.2 to 2 मायक्रोमीटर एवढी त्याची साईज असते. आपल्याला अल्ट्रा मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. इथं मात्र साईज मोठी आहे 10 to 100 मायक्रोमीटर एवढी साईज असते. सेल ऑर्गेनलीज आहेत, पेशी अंगक आहेत. ही पेशी अंगक प्रोकॅरियोटिकमध्ये नसतात की ज्यांना आवरण असलेलं मेम्ब्रेन बाउंड म्हणतो हे ॲब्सेंट आहेत. युकॅरियोटिकमध्ये मात्र ती प्रेझेंट असतात. रायबोझोम्स म्हणतो की जे प्रथिनं तयार करतात. फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस दोन्हीकडेही असते कारण दोघांनाही प्रोटीनची गरज असते. फरक एवढाच आहे की इकडचे रायबोझोम्स असतात प्रोकॅरियोटिकचे ते स्मॉलर साईजचे आहेत. 70S यस म्हणजे स्वेटबर्ग एवढी साईज असते. त्या मानाने इकडची लार्ज साईज आहे 80S असते. प्लाझ्मिड एक सर्क्युलर डबल स्टँडेड एक्स्ट्रा क्रोमोसोमल पार्ट असतो की जो जेनेटिक इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजीमध्ये लागणारा पार्ट असतो. तो मात्र बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट म्हणजेच प्रोकॅरियोटिकमध्ये असतो. त्या मानाने युकॅरियोटिकमध्ये तो नसतो. आणि सगळ्यात शेवटी आपण त्याचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. पहिल्या प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल लिहिलेलं आहे आपण बॅक्टेरिया आणि युकॅरियोटिकची वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल अशी त्याची वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत. ओके चला तर मग तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल ह्या दोघांचेही डिफरन्स कळालेले आहेत. टेबल तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लिहून घेतलेलं असेल. नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, नंतर नोटबुकमध्ये लिहा आणि ते तुम्हाला होमवर्क म्हणून इथं व्हॉट्सअपला पुन्हा त्याचा फोटो पाठवायचा आहे. नोटबुकमध्ये लिहिलेलाचा फोटो पाठवायचा आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा नाही आहे. ओके चला आपण डिफरन्सेस बघितलेले आहेत. आता ह्या दोघांच्या व्याख्या बघूया की जे डिफरन्सवरून आपल्याला सांगता येतात. प्रोकॅरियोटिक सेलची डेफिनेशन बघूया आणि युकॅरियोटिक सेलची डेफिनेशन बघूया. अगदी सोपी आहेत. आपल्याला त्याची 10 वैशिष्ट्ये माहीत झालेली आहेत.
प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. फक्त आणि फक्त आपल्याला व्याख्या बघायची आहे, वन सेंटेन्स बघायचं आहे. पहिल्यांदा आपण बघूया प्रोकॅरियोटिक सेल. कॅरियोटिक सेल नावावरून आपण व्याख्या सांगणार आहे, पाठ करण्याची गरज नाही. अ सेल इन which nucleus is undeveloped is called as prokaryotic cell. हा शब्द महत्त्वाचा आहे. न्यूक्लियस इज अनडेव्हलप्ड. बस ते पण पाठ नका करू. प्रो म्हणजे अनडेव्हलप्ड, कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. आणि याचं एक्झाम्पल आत्ताच आपण बघितलेलं आहे, बॅक्टेरिया. हे प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला व्याख्या कळाली, त्याचं मिनिंग कळालं, त्याचं एक्झाम्पल कळालं आणि 10 डिफरन्स पण कळालेले आहेत. कोणा संदर्भातले? प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. व्याख्या लिहून घ्या, त्याचा अर्थ लिहून घ्या, त्याचं एक्झाम्पल लिहा. याला अंडरलाईन करा. न्यूक्लियस इज अनडेव्हलप्ड. आणि शेवटची व्याख्या आहे ती म्हणजे यूकॅरियोटिक सेल नंबर 2. बघा मी काय बदल करतोय. प्रो या शब्दाच्या ठिकाणी आपण फक्त यू लिहिणार आहे. आणि जेव्हा प्रोकॅरियोटिकचं यूकॅरियोटिक होतं, अनडेव्हलप्डचं डेव्हलप्ड, एवढाच बदल करा. अ सेल इन which nucleus is developed is called as eukaryotic cell. Nucleus is developed is called as eukaryotic cell. डेव्हलप्डला अंडरलाईन करा. न्यूक्लियस इज डेव्हलप्ड याला अंडरलाईन करा. आता यू या शब्दाचा अर्थ मी आत्ताच सांगितलेला आहे. यू म्हणजे डेव्हलप्ड किंवा याला ट्रू म्हणायचं, ट्रू न्यूक्लियस. कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. आणि जसं आपण प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल बघितलं होतं बॅक्टेरिया, तसं यूकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे प्लांट्स अँड अनिमल्स. प्लांट्स अँड अनिमल्स. व्याख्या लिहून घ्या, त्याचा अर्थ लिहा आणि सगळ्यात शेवटी एक्झाम्पल लिहा. ओके, इथंपर्यंतचा पाठ तुम्हाला कळालेला आहे. आपण प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिकचे डिफरन्स आणि प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिकची व्याख्या बघितलेली आहे.